चला आता आपल्याला हे गणित सोडवायचं, हे इक्वेशन सोडवायचं. हे इक्वेशन सोडवत असताना काय करायचं, √2 आणि 5√2 हे दोन्हींचे काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करून 5 जसे घेतले √2 × √2 म्हणजे 2 होत आहे. हे तुम्हाला अगोदर कन्सेप्ट सांगितलेली. 5 2 10 त्याचे फॅक्टर जर पाडले तर 5 × 2 होतात. या दोघांची ऍडिशन केली तर मध्ये येते 5 + 2 म्हणजेच 5 + 2 7. Okay, then we can write here तर लक्ष द्या. आता आपण काय करूया, √2 याचे 2 चे सुद्धा फॅक्टर्स आपल्याला पाडता येतील. √2x² प्लस √2 × √2x प्लस 5x प्लस 5 √2 इज इक्वल टू 0. कॉमन घेऊया. याच्यातला √2 इथं कॉमन घेतलेला आहे आणि याच्यातला x मग इथं घेतल्याच्या नंतर उरले काय x प्लस √2. आता याच्यातला 5 आणि याच्यातला 5 आपण कॉमन घेतला, x प्लस √2 इज इक्वल टू 0. ओके, हे जे आहे कॉमन आलेले x प्लस √2 आणि √2x प्लस 5 इज इक्वल टू 0. हे जे आहे x प्लस √2 इज इक्वल टू 0 and √2x plus 5 is equal to 0. ओके, मग आता x is equal to हा होईल -√2. ओके, आणि 2x is equal to -5. x is equal to -5/√2. ओके, इट्स ओके. धन्यवाद. थँक्यू.